जयकुमार गोरेंविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल. संजय राऊत, रोहित पवार आणि लयभारी यूट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग. जयकुमार गोरेंवरती विनयभंगाचे आरोप केले होते. जलसंपदा विभागामध्ये मोहित कंबोज यांचा प्रचंड हस्तक्षेप. अंबादास दानवेंचा आरोप. कंबोजांना विचारल्याशिवाय जलसंपदाचे अधिकारी काम करत नाहीत. पोलिसांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी दीपक कपूर, कंबोज यांचे सीडीआर काढावे, दानवेंची मागणी. चुकीनं आपण देखील काही काळ मंत्री होतो. धान पिकावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मनातली खतखत सभागृहासमोर मांडली. यावेळी चुकीनं नाही तर मंत्रिमंडळानं ठरवल्यानं आपण मंत्री होतात, शेलारांचं उत्तर. विधानसभेच्या पायऱ्यांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात विरोधकांचं आंदोलन. असंवेदनशील गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे. विरोधकांकडून योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करून विरोधक राजकारण करतायत. पुणे प्रकरणातल्या वक्तव्यावरून विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. आरोपी सतीश भोसलेचे बॉस आमदार सुरेश धस, अंजली दमानियांचा आरोप. भोसलेंचे धसांसोबतचे फोटो, व्हिडिओ दमानियांकडून पोस्ट. बीडच्या शिरूरमध्ये मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेला अटक करा, अंजली दमानियांची मागणी. दमानियांकडून सतीश भोसलेचा आणखी एक नवा व्हिडिओ पोस्ट. सतीश भोसले आपला कार्यकर्ता असला तरी त्यानं केलेलं कृत्य चुकीचं, त्याच्यावर चौकशी करून कडक कारवाई करावी. सतीश भोसले प्रकरणावर सुरेश धस यांनी भूमिका स्पष्ट केली. शिरूर पोलीस ठाण्यामध्ये सतीश भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल. शिरूर तालुक्यातील व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी काल रात्री उशिरा गुन्हा दाखल. विधान परिषदेच्या जागांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये लॉबिंग सुरू. रिक्त झालेल्या जागांसाठी 27 मार्चला निवडणूक. शिवसेनेमध्ये रवींद्र फाटक, शीतल म्हात्रे, चंद्रकांत रघुवंशींचं नाव, तर राष्ट्रवादीमध्ये झिशान सिद्दीकी, संग्राम कोते, आनंद परांजपेंचं नाव चर्चेत. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या 5 पैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात. या 3 जागांसाठी भाजपकडून राम सातपुते, जगदीश मुळीक, संदीप जोशी, संजय किणीकर, प्रमोद जठार आणि केशव उपाध्ये यांची नावं चर्चेत. सरकार संबंधित असलेल्या प्रत्येक बातम्यांवरती राज्य सरकारचं लक्ष असेल. सरकारकडून 10 कोटी खर्च करून आता मीडिया मॉनिटरिंग केलं जाणार. सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय. सरकार विरोधात बातम्या केल्या तर नोकरी जाईल. रोहित पवारांची मीडिया मॉनिटरिंगवर प्रतिक्रिया. हिंदी मीडियाचं झालं तेच मराठी मीडियाचंही होणार, रोहित पवारांची टीका. मुंबईमध्ये येणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे असं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांचं एका कार्यक्रमात वक्तव्य. त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता. मराठी ही राजभाषा असल्यामुळे भैयाजी जोशींचं वक्तव्य राजद्रोह. खासदार संजय राऊतांचा आरोप. भैयाजी जोशींचं वक्तव्य महायुती सरकारनं कसं सहन केलं, राऊतांचा सवाल. भैयाजी जोशी भाजपचे धोरण ठरवणारे व्यक्ती, राऊतांचा दावा. मुंबईमध्ये राहताना मराठी आलीच पाहिजे. विरोधकांनी केलेल्या प्रश्नावर फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. त्यानंतर सभागृहात विरोधकांचा एकच गदारोळ. भैयाजी जोशींनी केलेल्या वक्तव्याचा मिंधे आणि राचार उपमुख्यमंत्र्यांनी निषेध करायला हवा होता. खासदार संजय राऊतांची टीका. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची राऊतांची मागणी. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम आणि मग सगळ्या भाषा, रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा रोहित पवारांकडून निषेध व्यक्त. यापुढे घाटकोपर, दहिसर, बोरिवलीमध्ये गुजरातीच भाषा बोलली जाईल. मराठी केवळ दादरपुरतं मर्यादित राहील. जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका. भैयाजी जोशींनी मराठी माणसाला जागं केल्याबद्दल धन्यवाद, आव्हाडांचा टोला. भैयाजी जोशींचं वक्तव्य महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अपमान करणारं. महाराष्ट्राची भाषा मराठीच, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. विधिमंडळात पत्रकारांचा आदित्य ठाकरेंसोबत फोटो सेशन. यावेळी आदित्य ठाकरे पत्रकारांसोबत सेल्फी घेताना पाहायला मिळाले. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही वंतारा प्राणी संग्रहालय उभारण्याचे सरकारचे प्रयत्न. याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार. अनंत अंबानी यांनाही पत्र लिहिणार. वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत माहिती. मुंबईमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी. परिवहन खात्यानं मंजुरी दिली. मुंबईकरांचा प्रवास आता अधिक जलद होण्याची शक्यता. लाखो रुपये थकीत बिल अचानक आल्यानं शेतकरी हवालदिल. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेमध्ये मुद्दा मांडला. झिरो बिल हे फक्त निवडणुकीपुरतं होतं का? कैलास पाटील यांचा सरकारला सवाल.
अवैध वाळू उपसा आणि गौण खनिज उत्खननाच्या 6192 प्रकरणामध्ये 299 कोटी रुपयांच्या दंडाची आकारणी तर 192 आरोपींना अटक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. अजित पवारांकडे आता 3 खात्यांचा कारभार. अर्थ आणि उत्पादन शुल्क विभागासोबतच अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अजित पवारांकडे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विभाग रिक्त होता. मुख्यमंत्री फडणवीसांचा आज कोल्हापूर दौरा. फडणवीस विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. तसंच पन्हाळगडाचा रणसंग्राम हा लघुपट आणि 3D थिएटरचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार. महाविकास आघाडीच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन. वाल्मिक कराडची सगळी प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी एसआयटीचा कोर्टात अर्ज. कराडची राज्यभरात कोट्यवधींची संपत्ती असल्याचे पुरावे एबीपी माझाच्या हाती. संतोष देशमुखांची हत्या करताना फरार आरोपी कृष्णा आंधळेचा मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल. मोकारपंथी नावाच्या ग्रुपवरती 12 मिनिटांचा व्हिडिओ कॉल. चार्जशीटमध्ये पुरावे. देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात. याबाबतचे सगळे पुरावे मुख्यमंत्र्यांकडे असून त्याने धनंजय मुंडेंना सहआरोपी करावं, मनोज जरांगेंनी मागणी केली. देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बार्शी बंदची हाक. तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन करत नागरिकांकडून धनंजय मुंडेंच्या पुतळ्याचं दहन. हत्या प्रकरणात मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी केली. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या वेशातील फोटो समोर. दत्ता गाडे पोलीस असल्याचं सांगून फसवणूक करायचा. तोतया पोलीस बनून लोकांना फसवायचा. मुंबई पोलीस लवकरच अबू आझमींचा जबाब नोंदवणार. अबू आझमींना एवढ्यात अटक करणार नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एबीपी माझाला माहिती. सपाचे आमदार अबू आझमींवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई बेकायदेशीर. इम्तियाज जलील यांची एक्सपोज. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर. गोदावरी नदीपात्रात सर्वत्र पानवेलीचं साम्राज्य. प्रदूषण रोखण्यासाठी जुन्या ड्रेनेज आणि गटारांच्या पाईपलाईन बदलण्याची गरज. आमदार देवयानी फरांदेंची मागणी. तुळजाभवानी मंदिरातील गर्भगृहाची आणि मंदिरातील कामाची संभाजीराजे आज पाहणी करणार. मंदिराचं मुख्य शिखर आणि गाभारा पुनर्बांधणी संदर्भात पुजाऱ्यांनी संभाजीराजेंची भेट घेतली होती. त्यानंतर पाहणी. सगळ्या उर्दू शाळांसह 8,500 अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षकांच्या पदवी तपासल्या जाणार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे आदेश. बोगस पदवीच्या माध्यमातून शिक्षकांनी नोकरी मिळवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर निर्णय. भायखळामधील राणीच्या बागेत आता डबल डेकरमधून उद्यान सफारीचा आनंद घेता येणार. लंडनमधील बसच्या धर्तीवरती उपक्रम. निविदा काढून कंत्राटदारही नियुक्त केल्याची माहिती. एसआरएच्या घराचा ताबा घेण्यापूर्वी जोडीदाराची नावं समाविष्ट करावी लागतील. महिलांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी नवीन नियम. महिलांच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी उपक्रम. 1ली ते 9वीच्या आर्थिक परीक्षेच्या वेळापत्रकावर वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकावर शिक्षकांचा आक्षेप. एप्रिल अखेरपर्यंत परीक्षा घेतल्यास 1 मे रोजी निकाल शक्य नसल्याचं शिक्षकांचं मत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी वेळापत्रक जाहीर केलंय. ठाण्याचा पारा 40च्या उंबरठ्यावर. कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक 39.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. मार्चमध्येच पारा 40च्या पुढे जाणार. हवामान खात्याच्या अभ्यासकांनी अंदाज वर्तवला. अंबाबर्वा अभयारण्यामध्ये उन्हामुळे नैसर्गिक पाणवठे आटत चाललेत. त्यामुळे वन्य प्राण्यांची पावलं कृत्रिम पाणवठ्याकडे. वाघ, अस्वल, नीलगाय, गवे यासह अनेक वन्य प्राण्यांची एका पर्यटकानं टिपलेली ही काही दृश्य. हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीमध्ये 43,77,000 रुपयांच्या निधीचा अपहार. 2 लेखाधिकारी आणि 2 कनिष्ठ सहाय्यक अशा 4 जणांवरती गुन्हा दाखल. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच. अचूक, थेट आणि निष्पक्ष. बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.